नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज नभोवाणी आणि संप्रेषण हे घटक बघणार आहोत. आपल्याला नभोवाणीवरील भाषण संहिता हा या क्रेडिट कोर्समध्ये दुसरा घटक आहे. त्यासाठी आपण आज माहिती बघणार आहोत. आता यामध्ये सुरुवातीला नभोवाणी म्हणजे काय, या नभोवाणीची नेमकी सुरुवात कशी झाली याचा आपण विचार करणार आहोत. दृकश्राव्य माध्यमांपैकी नभोवाणी हे केवळ श्राव्य माध्यम असूनही वितरणाच्या दृष्टीनं अगदी सुलभ आणि किफायतशीर माध्यम आहे. डोंगरी भागापासून दाट वस्तीच्या नागरी वस्त्यांपर्यंत कुठंही पोचण्याचं हे एक प्रभावी माध्यम आहे. FM बँड या नवीन तंत्रज्ञानामुळं या माध्यमाच्या उपयोगाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. वाहन चालवताना, कार्यालयात, हॉटेलात, घरात कुठेही नभोवाणी प्रसारण सेवा लोकांना उपलब्ध होते. विशेषतः भूकंप, वादळं, पूर, साथीचे रोग, दंगली, अपघात अशा आणीबाणीच्या प्रसंगी सर्वात जलद गतीनं संदेशाचं वितरण करणारी व्यवस्था म्हणून नभोवाणीचा उपयोग होतो. त्यामुळं वार्ता प्रसारण, करमणूक, उद्बोधन आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी संदेश वितरण ह्या दृष्टीनं नभोवाणी या प्रसारमाध्यमाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नभोवाणी हे लोकसंवादाचं माध्यम असल्यामुळं बोलभाषा, स्थानिक संस्कृतीतील आविष्कार, लोकप्रिय आकृतिबंध यांचा लवचिक वापर झाल्यास या माध्यमाची संवादक्षमता वाढणार आहे. नभोवाणी प्रसारणात कोणते घटक असतात किंवा कोणते कार्यक्रम नभोवाणीवरून प्रसारित होतात, तर भाषणे, चर्चा, मुलाखती, बातमीपत्र या अशा ठराविक आकृतिबंधांबरोबरच आपल्याला रूपक, श्रुतिका, नभोनाट्य, सांगीतिक कार्यक्रम, लक्ष्यगटानुसार मुलांसाठी, युवकांसाठी, शेतकरी आणि कामगारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळे नभोवाणी हे अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आहे. मित्रांनो, संप्रेषणाची प्रगती होत गेली. आपण आधुनिक युग हे माहितीचं युग आहे असं म्हणतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये तर सर्वसाधारण नागरिक अत्याधुनिक ज्ञानानं संपन्न असणं, त्याला चालू घडामोडींविषयी अद्ययावत सर्व माहिती असणं आवश्यक आहे. असं झालं तरच तो जबाबदार नागरिकाची भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकेल. या दृष्टीनं नभोवाणीचं स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नभोवाणी हे देशाच्या कानाकोपऱ्यात माहिती पाठवण्याचं, लोकशिक्षण करण्याचं एक प्रभावी संप्रेषण माध्यम आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हे एक महत्त्वाचं संप्रेषण माध्यम आहे. त्यामुळं नभोवाणीवरचे कार्यक्रम लहान थोरापासून अगदी मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण आवडीनं ऐकतात. संप्रेषण हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण एकमेकांना नेहमी काही ना काही सांगण्यासाठी उत्सुक असतो. हवामान, बाजारभाव, राजकीय, सामाजिक, आर्थिक उलाढाली, अगदीच नसेल हे तर कौटुंबिक अडचणी, आपल्याला आलेला एखादा अनुभव, अशा वेगवेगळ्या घटनांबाबत आपण परस्परांशी बोलत असतो. हा परस्पर संवाद आपल्या जगण्याचं एक अत्यावश्यक अविभाज्य अंगच बनून गेला आहे. त्यामुळे एखाद्या दिवशी जर आपण मौन पाळण्याचा प्रयोग केला तर आपल्याला किती चुकल्यासारखं होतं बरं. कारण मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे अशी माणसाची एक व्याख्या केली आहे. ही सामाजिकता संप्रेषणाशिवाय संभवू शकत नाही. संप्रेषणाची अनेक माध्यम आहेत. यामध्ये हावभाव, खाणाखुणा, स्पर्श, चित्कार, आरोळी, चित्र, तक्ता, चिन्ह यांचा उल्लेख आपल्याला करता येतो. आपण वेगवेगळ्या खाणाखुणांच्या माध्यमातून पण संप्रेषण साधतो. नवजात अर्भक कधी रडून, कधी हुंकार देऊन आपल्या मातेशी संवाद साधतं. रस्त्यावर वाहतुकीसंबंधी विविध प्रकारच्या खुणांचे, चिन्हांचे फलक लावलेले असतात. त्यातून वाहन चालकांना धोक्याची वळणं, गतिरोधक, घाटाचा चढाव उतार इत्यादी विषयीची माहिती मिळते. युद्धात पांढरे निशाण फडकावले की ती शरणागतीची सूचना समजली जाते. भित्तिचित्र, रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोठे फलक, शिलालेख, स्तंभ, स्तूप या सगळ्याचा वापर संप्रेषणासाठी केला जातो. ध्वनी हे संप्रेषणाचं एक मूलभूत साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, नभोवाणीची संहिता, नभोवाणीवरील कार्यक्रम पाहण्याच्या आधी आपण संप्रेषण म्हणजे काय हे पाहत आहोत. आदिम काळापासून ध्वनीचा संप्रेषणाचा एक मूलभूत साधन म्हणून वापर केला जातो. क्रोधाविष्ट माणसाचं ओरडणं, शोकाकुल व्यक्तीचं रडणं, वेदनांनी तळमळत असलेल्या माणसाचं कळणं, हर्षभरीत माणसाचं हसणं हे सगळे ध्वनी आपल्याला बरंच काही सांगून जातात.
सामूहिक संप्रेषणात ढोल नगाऱ्याचा आवाज, घंटा, भोंगा इत्यादी आवाजांचा वापर होत आला आहे. ध्वनीतून जेव्हा शब्दांची निर्मिती झाली तेव्हा संप्रेषणाचं स्वरूप अधिक विकसित झालेलं आपल्याला दिसतं. भाषेचा विकास होत गेला, भाषेचं शास्त्र निर्माण होत गेलं, त्या प्रमाणात संप्रेषणही अधिक सामर्थ्य होत गेलं. भाषेच्या माध्यमांमधून माणूस आपल्या मनातील गुंतागुंतीच्या सूक्ष्म भावना, जीवनविषयक अनुभव, विविध विषयांवरची निरीक्षणं, माहिती इतरांपर्यंत पोहोचू लागला. शब्द लिखित स्वरूपात साकार झाला. लिपीचा विकास होत गेला. या संप्रेषणाच्या कक्षा अधिक रुंदावत गेल्या. मात्र मुद्रणाचा शोध लागेपर्यंत संप्रेषणही मर्यादित स्वरूपाचं होतं. सगळी पुस्तकं, ग्रंथ, काव्यसंग्रह सगळं लिहून काढावं लागायचं. त्यामुळे त्यामध्ये बराच वेळ जायचा. त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत असे. पण ही मौखिक स्वरूपाची चर्चा आणि लिखित चर्चा यामध्ये भेद होता. आता हे सगळं लिहून काढत असल्यामुळे याच्यामध्ये बराच कालावधी जायचा, त्याला खर्च यायचा. त्यामुळे पुस्तक व्यवहार मर्यादित होता. मोठमोठे राजे रजवाडे, सरदार, श्रीमंत या लोकांनाच ही पुस्तकं संग्रही बाळगणं शक्य व्हायचं. पण मुद्रण कलेचा शोध लागला आणि ग्रंथव्यवहार झपाट्यानं वाढू लागला. अगदी कमी कालावधीत शेकडो, हजारो पुस्तकं छापता येऊ लागली. त्याच्या किमतीही वाढल्या. त्यामुळे ज्ञानाचं भांडार मोठ्या जनसमूहापर्यंत पोहोचू लागलं. मुद्रण कलेचा विकास होत गेला. वर्तमानपत्र, नियतकालिकं, पुस्तकं, घडीपत्रकं ही सगळी जणू ज्ञानाचा स्फोट होऊ लागला. सामूहिक संप्रेषणाचं माध्यम म्हणून मग भाषेला झळाळी प्राप्त झाली. अर्थात लिखित संप्रेषणाचा हा सर्व व्यवहार साक्षर लोकांपुरता मर्यादित होता. ही सगळी नियतकालिकं, वर्तमानपत्र, पुस्तकं ग्रामीण भागात कानाकोपऱ्यात पोचू शकत नव्हती आणि पोचली तर साक्षर व्यक्तींनाच त्याचा फायदा होणार होता. बोलीभाषेचं तसं नसतं. ती निरक्षर माणसाच्याही लक्षात येते, तो ती समजून घेऊ शकतो. 1876 साली अलेक्झांडर ग्रॅहम बेलनं दूरध्वनीचा शोध लावला. तारेच्या माध्यमातून शब्द एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऐकू येऊ लागले. 1895 साली मार्कोनी या इटालियन शास्त्रज्ञाने बिनतारी संदेश यंत्रणेचा शोध लावला आणि माणसाचा शब्द नद्या, नाले, समुद्र, डोंगर, रानं, वनं सगळं अडथळे ओलांडून हजारो मैल दूर ऐकता येणं शक्य झालं. मानवी शब्दानं जणू आकाशालाच गवसणी घातली. याच क्रांतिकारी वैज्ञानिक तत्त्वाचा वापर नभोवाणी प्रसारणात येतो. सुरुवातीला नभोवाणीचं प्रसारण माध्यम हे लहरी आणि लघुलहरी या तंत्रानं करण्यात येत होतं. नंतर त्यामध्ये सूक्ष्म लहरी, मायक्रोवेव्ह आणि आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन FM या तंत्राचा वापर करण्यात येतो. मित्रांनो, आपण ही पार्श्वभूमी बघतो आहोत नभोवाणीची, कशी सुरुवात झाली. मार्कोनीनं 1918 साली सप्टेंबर महिन्यामध्ये इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाला पहिला रेडिओ संदेश पाठवला. 1921 साली अमेरिकेत पिट्सबर्ग येथे जगातील पहिले नभोवाणी केंद्र स्थापन झाले. तेव्हापासून सुरू असलेला नभोवाणीचा प्रवास आता अगदी प्रगत अवस्थेत येऊन पोचला आहे. महाभारतामध्ये दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयानं धृतराष्ट्राला युद्धभूमीवरच्या घटनांचं प्रत्यक्ष वर्णन करून सांगितल्याची कथा आपण सगळ्यांनी ऐकली आहे. नभोवाणीची भूमिका ही या संजयासारखी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती बातम्यांच्या रूपानं नभोवाणीवरून सांगितली जाते. त्याबरोबरच भाषणं, चर्चा, मुलाखती, पत्रकं, नभोवाणी वृत्तांत, वार्ताचित्र अशा विविध कार्यक्रमाद्वारे सर्वच जग आपल्या घरात ध्वनिलहरींवरून आणलं जातं. याशिवाय संगीत, नभोनाट्य याद्वारेही श्रोत्यांचं मनोरंजन आपल्याला करता येतं. ओरडणं, विव्हळणं, चित्कारणं इत्यादी नुसत्या ध्वनीच्या माध्यमातून सुरू झालेला संप्रेषणाचा प्रवास आता अतिशय गुंतागुंतीच्या विकसित अशा भाषेच्या वापरापर्यंत येऊन पोहोचला आहे. विज्ञानाच्या साहाय्यानं एका ठिकाणी उच्चारलेला शब्द त्याच क्षणी कोट्यावधी श्रोत्यांपर्यंत नेऊन पोहोचवणं शक्य झालं आहे. त्यामुळं लिखित भाषेबरोबर बोलीभाषा हे देखील जनसंप्रेषणाचं एक प्रभावी, परिणामकारक साधन बनलं आहे. आपल्या देशात निरक्षरांचं प्रमाण अद्यापही मोठं आहे. त्यामुळे नभोवाणी संप्रेषणाने महत्त्व कैक पटीनं वाढलं आहे. भारतभूमीमध्ये मौखिक परंपरा फार पुरातन आहे. किंबहुना आपल्याकडं वेदादिशास्त्र, संगीत आदी कलांचं जतन या मौखिक परंपरेनं केलं. वेदाभ्यासामध्ये उच्चारणाला विशेष महत्त्व आहे.
आणि त्याचं शिक्षण प्रत्यक्ष गुरुमुखातूनच घ्यावं लागतं. शेकडो वर्ष पिढ्यानपिढ्या याच मार्गाने हे ज्ञान आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे. संगीताबाबतीत सुद्धा आपल्याला असंच म्हणता येईल. शेकडो वर्ष पिढ्यानपिढ्या आपण स्वरांची साधना करतो. रागस्वरूपाची शुद्धता, लयकारी या सगळ्यांसाठी गुरुशिष्य परंपरेचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. आपल्या संस्कृतीत मौखिक परंपरेचं हे प्राबल्य इतर क्षेत्रातही जाणवतं. कीर्तनकार, प्रवचनकार, बहुरूपी, वासुदेव, चित्रकथी, गोंधळी, शाहीर हे सगळे मौखिक परंपरेचे वाहक आहेत. त्यांच्यामुळं येथील सामान्य माणसाचं मनोरंजन आणि उद्बोधन असं दुहेरी पोषण होत आलं आहे. अगदी सामान्य निरक्षर माणसालाही रामायण महाभारतादी काव्य, अद्वैतादी सिद्धांत, भक्तीचे नवविधा मार्ग, नीतिमूल्यांचे विविध प्रवाह इत्यादींविषयी पुरेशी माहिती असते, ती या मौखिक परंपरेमुळं. त्यामुळंच की काय, आपल्याकडं ज्ञानी प्रगल्भ माणसाला बहुश्रुत म्हणतात. इंग्रजीत त्याला वेल रीड असं विशेषण वापरण्यात येतं. आता नभोवाणीच्या कार्यक्रमांचा विचार केला तर 1/3 कार्यक्रम हे बोलीभाषेवर आधारित कार्यक्रम असतात. बोलीभाषा म्हणजे बोलली जाणारी भाषा, मौखिक भाषा, बोलभाषा असंही म्हणता येईल. परंतु भाषा विज्ञानात प्रमाण भाषा, बोलीभाषा यांना पारिभाषिक संज्ञा म्हणून वेगळा अर्थ आहे. सर्वच देशांमध्ये नभोवाणी कार्यक्रमात बोलभाषा वापरण्यावर भर असतो. नभोवाणीवरील भाषण, श्रुतिका, संवाद, चर्चा, मुलाखत इत्यादी कार्यक्रम हे बोलभाषेवर आधारित असतात. नभोवाणी हे केवळ ध्वनीवर आधारलेलं असे एक आयामी माध्यम आहे. त्यात श्रोत्याला केवळ शब्द, संगीत, इतर ध्वनींच्या साहाय्यानं खिळवून ठेवावे लागते. नभोवाणीचा श्रोताही आपल्या घरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात असतो. त्यामुळे एकाच वेळी श्रोत्यांची एक समान मनस्थिती नसते. वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये या बोलभाषेचे पोतही बदलत जातात. त्याचा विचार आपण करणारच आहोत. आता आकाशवाणीवरची वाटचाल, नभोवाणीची वाटचाल सुरुवात कशी झाली तर भारतात नभोवाणी प्रसारणाला 1926 साली सुरुवात झाली. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी आस्थापनाने तेव्हाच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांबरोबर करार करून 23 जुलै 1927 रोजी मुंबई येथे नभोवाणी केंद्राची स्थापना केली. त्यानंतर 26 ऑगस्ट 1927ला कोलकाता येथे नभोवाणी केंद्र सुरू झाले. या दोन्ही केंद्रांची प्रसारण क्षमता 48 किलोमीटर एवढी होती. त्या काळी नभोवाणी संचाची संख्या अगदीच कमी म्हणजे संपूर्ण देशभरात मिळून जेमतेम 1000 होती. लाहोर, अलाहाबाद, पेशावर आणि डेहराडून या गावांमध्ये तेव्हा खाजगी हौशी रेडिओ क्लब होते. म्हैसूर संस्थानाने 1935 साली आपलं नभोवाणी केंद्र सुरू केलं. विद्यार्थी मित्रांनो, आपण नभोवाणीची सुरुवात कशी झाली हे बघितली. पुढच्या घटकामध्ये आपण आकाशवाणीच्या प्रसारणाची व्याप्ती आणि स्वातंत्र्यानंतर याचा कसा प्रसार झाला हे थोडक्यात बघणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नभोवाणीची वाटचाल बघत होतो आणि नभोवाणी कशी सुरू झाली याविषयी माहिती घेत होतो. भारतात नभोवाणी प्रसारणाला 1926 साली सुरुवात झाली. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी आस्थापनाने तेव्हाच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांबरोबर करार करून 23 जुलै 1927 रोजी मुंबई येथे नभोवाणी केंद्राची स्थापना केली. त्यानंतर 26 ऑगस्ट 1927ला कलकत्ता येथे नभोवाणी केंद्र सुरू झाले. या दोन्ही केंद्रांची प्रसारण क्षमता 48 किलोमीटर एवढी होती. त्या काळी नभोवाणी संचांची संख्या अगदीच कमी म्हणजे संपूर्ण देशभरात मिळून जेमतेम 1000 होती. लाहोर, अलाहाबाद, पेशावर आणि डेहराडून या गावांमध्ये तेव्हा खाजगी हौशी रेडिओ क्लब होते. म्हैसूर संस्थानने 1935 साली आपलं नभोवाणी केंद्र सुरू केलं. त्याला आकाशवाणी हे नाव देण्यात आलं. हेच नाव 1937 साली भारत सरकारने नभोवाणी सेवेसाठी निश्चित केलं. निजाम सरकारनेही औरंगाबाद येथे नभोवाणी केंद्र स्थापन केले होते. स्वातंत्र्यानंतर आकाशवाणीसाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य ठरवण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात या माध्यमाचा झपाट्याने प्रसार झाला. 1947 साली आकाशवाणीसाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य ठरवण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात या माध्यमाचा झपाट्याने प्रसार झाला. 1947 साली भारतात फक्त 6 केंद्र होती.
त्यावेळी देशाच्या एकंदर क्षेत्रफळापैकी फक्त 2.5% आणि एकूण लोकसंख्येच्या फक्त 11% लोकांपर्यंत आकाशवाणी प्रसारणाची व्याप्ती मर्यादित होती. स्वातंत्र्यानंतर मात्र आकाशवाणीच्या यंत्रणेत प्रचंड विस्तार झाला. त्यासंबंधीची काही आकडेवारी मला सांगायची आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल 1998 पर्यंतची आत्ता माझ्याकडे आहे. सध्या भारतात 195 केंद्र आहेत. यामध्ये 183 पूर्ण स्वरूपाची केंद्रे, 9 सहक्षेपण केंद्रे आणि 3 विविध भारतीची स्वतंत्र केंद्रे आहेत. 1997-98 या आर्थिक वर्षात 8 नवीन केंद्र सुरू करण्यात आली. त्यापैकी 2 केंद्र हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश तर एक केंद्र राजस्थान, कर्नाटक, जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये आहे. आकाशवाणीचे एकूण 300 प्रक्षेपक देशामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं प्रसारण देशाच्या 90% भौगोलिक क्षेत्रात आणि 97.3% लोकसंख्येपर्यंत पोहोचत आहे. बघा ही संख्या किती आहे, देशात 97.3 लोकसंख्येपर्यंत आज आकाशवाणी पोहोचत आहे. देशात स्थानिक आकाशवाणी केंद्रांची संख्या 74 एवढी आहे. ईशान्य प्रदेशाचे दुर्गम स्वरूप लक्षात घेऊन तिथं अतिलघु केंद्रे स्थापन करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. यामध्ये एकंदर 16 केंद्र उभारण्यात आली आहेत. लक्षद्वीप व मिनिकॉय बेटांवरही अशी 3 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. 6व्या पंचवार्षिक योजनेत स्थानिक नभोवाणी केंद्राची कल्पना प्रथमच मांडण्यात आली. स्थानिक स्वरूपाचे शेती, पाणी, शिक्षण, दळणवळण, आरोग्य इत्यादी प्रश्न मांडले जावेत. त्याचप्रमाणे स्थानिक कलावंतांना, विशेषतः लोककलावंतांना संधी मिळावी या हेतून स्थानिक आकाशवाणी केंद्र उभी करण्यात आली. 6व्या योजनेत, 5व्या योजनेत, 7व्या योजनेत 68 स्थानिक आकाशवाणी केंद्र सुरू झाली. अशी एकूण 200 केंद्र सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, नांदेड, कोल्हापूर, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर इथं स्थानिक नभोवाणी केंद्र सुरू झाली. याखेरीज मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, परभणी, जळगाव, सांगली, रत्नागिरी इथं सुद्धा परिपूर्ण केंद्र आहेत. देशात दिल्ली, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या 4 महानगरांमध्ये शक्तिशाली प्रक्षेपक असून ते लघु लहरींवर काम करतात. 50 ते 100 किलोवॅट क्षमतेचे हे प्रक्षेपक आहेत. काही ठिकाणी 150 किलोवॅट क्षमतेचे तर कलकत्ता आणि राजकोट येथे 1000 किलोवॅट क्षमतेचे प्रक्षेपक आहेत. मध्यम लहरींवर प्रक्षेपण करणारे प्रक्षेपक 5 ते 20 किलोवॅट क्षमतेचे आहेत. महाराष्ट्रात मुंबईला 50 किलोवॅट क्षमतेचा तर पुणे आणि नागपूरला प्रत्येकी 20 किलोवॅट क्षमतेचे प्रक्षेपक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण नभोवाणीवरील जरी संहिता लेखन कसं करायचं, भाषणाची संहिता कशी लिहायची हे बघत असलो तरी हे नभोवाणीचं काम कसं चालतं हे आपल्याला माहीत पाहिजे. यासाठी मी तुम्हाला प्रक्षेपकांची माहिती, त्याच्या क्षमतेची माहिती देत आहे. आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येत आहे. डिजिटल ध्वनिमुद्रण, संगणकीकृत हार्ड डिस्क, डिजिटल रेकॉर्डिंग, एडिटिंग या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. काही प्रमाणात असं अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशातही विकसित करण्यात येत आहे. आकाशवाणी प्रसारणासाठी सध्या INSAT-1D, INSAT-2A आणि INSAT-2B अशा उपग्रहांचा वापर करण्यात येत आहे. आकाशवाणी प्रसारणासाठी ही उपग्रह जी आपण वापरतो याची सुद्धा माहिती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असणं आवश्यक आहे. फोन आणि इंटरनेटद्वारा प्रक्षेपण करायलाही आता प्रारंभ झाला आहे. आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे रोज वेगवेगळ्या भाषात मिळून 303 वार्तापत्र प्रसारित केली जातात. यापैकी देशांतर्गत सेवेत 93 राष्ट्रीय, 135 प्रादेशिक वार्तापत्र आहेत. परदेशी सेवेत 65 वार्तापत्रांचा समावेश आहे. केवळ युवकांसाठी 2 वार्तापत्र, एक इंग्लिश आणि एक हिंदीमध्ये दिल्ली केंद्रावरून ऐकवण्यात येतं. हाच यात्रेच्या काळात रोज 5 मिनिटाचं वार्तापत्र प्रसारित होतं. याशिवाय क्रीडा वार्तापत्रे आणि संथगतीची वार्तापत्रे असेही विशेष वार्तापत्रांचे 2 प्रकार आहेत. रोजच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांवर व लेखांवर आधारित कॉमेंट्स फ्रॉम द प्रेस हा विशेष कार्यक्रमही वृत्त विभाग राबवतो. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद आकाशवाणी केंद्रात प्रादेशिक वृत्त विभाग असून तिथून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातात. वार्तापत्रांखेरीज वृत्तसमीक्षेचे, वार्ताचित्रांचे आणि चर्चेचे कार्यक्रमही वृत्त विभागामार्फत ऐकवण्यात येतात. विधिमंडळ आणि संसदेच्या कामकाजाचं समालोचनही प्रसारित केलं जातं. वृत्तसंकलनासाठी आकाशवाणीच्या वार्ताहरांचं विस्तृत जाळं देशभरात आहे. त्यात 97 पूर्णकालीन वार्ताहर आहेत. त्यापैकी 7 वार्ताहर परदेशामध्ये तर उरलेले आपल्याच देशात विविध ठिकाणी काम करतात.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया अशासारख्या वृत्तसंस्थांचाही सेवा आकाशवाणी केंद्रासाठी घेण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, आकाशवाणीवरच्या ज्या बातम्या आपण ऐकतो त्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्थांची मदत घेऊन सुद्धा सांगितल्या जातात. याशिवाय जगभरातील महत्त्वाच्या नभोवाणी केंद्रांची वार्तापत्रे ऐकून त्यांच्या बातम्यांचाही वापर केला जातो. आकाशवाणीची स्वतंत्र विदेश प्रसारण सेवा आहे. त्यावरून रोज 24 परदेशी भाषांमध्ये प्रसारण केलं जातं. जगभरातील सर्व प्रमुख प्रदेशांमध्ये या सेवेचं प्रसारण केलं जातं. या विभागामार्फत इंडिया कॉलिंग या नावाचं एक इंग्रजी नियतकालिकही मासिक स्वरूपात प्रसिद्ध केलं जातं. 1988 साली आकाशवाणीतर्फे राष्ट्रीय वाहिनी सुरू करण्यात आली. तिचं प्रसारण सध्या 70% जनतेपर्यंत होत आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय संदर्भ असलेले कार्यक्रम सादर केले जातात. केवळ रात्रीच्या वेळेत दर तासाला आलटून पालटून हिंदी आणि इंग्रजी वार्तापत्र हे या प्रसारणाचं वैशिष्ट्य सांगता येईल. संसदेतील प्रश्नोत्तरांच्या तासाचं थेट प्रक्षेपण हेही हे आकाशवाणीचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. देशात 1967 साली आकाशवाणीची विविध भारती ही विज्ञापन सेवा सुरू झाली. सध्या विविध भारतीची 30हून अधिक केंद्र, सर्वसाधारण स्वरूपाची 99हून अधिक केंद्र, 72 स्थानिक आकाशवाणी केंद्र आणि 5 महानगर FM केंद्र यावरून ही सेवा प्रसारित होते. आकाशवाणीवरील जाहिराती या आकाशवाणीच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. देशातील 80 आकाशवाणी केंद्रांवरून विविध भाषांमध्ये दरवर्षी सुमारे 4000 नभोनाट्य प्रसारित होतात. तर कुटुंब कल्याणासंबंधीचे सुमारे 8500 कार्यक्रम दरमहा प्रसारित होतात. 22 केंद्रांवर कुटुंब कल्याण विभाग आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण जनतेसाठी 92 केंद्रांवरून कार्यक्रम ऐकवण्यात येतात. याशिवाय सर्व स्थानिक नभोवाणी केंद्रांवरूनही शेतीविषयक आणि ग्रामीण कार्यक्रम प्राधान्याने प्रसारित केले जातात. शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण 48 केंद्रावरून केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण दररोज आकाशवाणीवरून ऐकत असतो. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भाषणंही तिथं संग्रहित केलेली आहेत. आकाशवाणीचं स्वतःचं असं ध्वनिफीत संग्रहालय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची भाषणं, मुलाखती, गायन वादनाचे कार्यक्रम इत्यादींचा संग्रह या ठिकाणी केला जातो. महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर अशा अनेक महनीय व्यक्तींची आणि अनेक ख्यातनाम कलाकारांच्या नादस्मृती या संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. आकाशवाणीचं एक कार्यक्रम विनिमय केंद्रही आहे. त्यात विविध देशात विविध केंद्रांवर होणारे संगीताचे आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम एकत्र करून ते इतर केंद्रांवर पाठवण्यात येतात. यामध्ये भाषणे, चर्चा, मुलाखती, नभोनाट्य, लोकसंगीत, लोकनाट्य अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. आकाशवाणीच्या प्रसारणविषयी जनमानस समजून घेण्यासाठी एक स्वतंत्र सर्वेक्षण विभाग आहे. त्यांचे ऑडियन्स रिसर्च ब्युरो असं नामकरण करण्यात आलं आहे. या श्रवण आणि संशोधन विभागातर्फे वेगवेगळ्या केंद्रांसाठी सर्वेक्षणं केली जातात. ही सर्वेक्षणं सर्वसाधारण विशिष्ट कार्यक्रमांसाठी अशा दोन्ही प्रकारची असतात. 97-98 मध्ये अशी 57 व्यापक आणि 85 लघु सर्वेक्षणं करण्यात आली. या सर्वेक्षणांवरून त्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी लोकांची काय प्रतिक्रिया आहे ते समजू शकते. लोकांच्या कार्यक्रमांविषयीच्या सूचना, आक्षेप यांची माहिती मिळवण्याचं ते उत्तम साधन आहे. एखाद्या कार्यक्रमाचं प्रसारण कोणत्या भागामध्ये किती टक्के लोक ऐकतात, हा कार्यक्रम ऐकणाऱ्या लोकांचा सामाजिक स्तर कोणता हे या सर्वेक्षणामधून जाणून घेतलं जातं. देशात 43 आकाशवाणी केंद्रांवर असे संशोधन विभाग काम करतात. आकाशवाणीचा संगीत विभाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, नाट्यसंगीत, वाद्यसंगीत, भावगीत, लोकगीत अशा सगळ्या संगीत प्रवाहांच्या विकासाला आकाशवाणीने प्रथमपासून मोलाचा हातभार लावला आहे. आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात दर मंगळवारी व शनिवारी शास्त्रीय गायन वादनाचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. दरवर्षी होणारा आकाशवाणी संगीत संमेलनाचा उपक्रमही वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात देशभरातील सर्व नामवंत गायक वादक सहभागी होतात. महाराष्ट्रात आकाशवाणी केंद्रांनी भावगीत गायनाला इतके बळ दिले आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही. आकाशवाणीचा हा सगळा विस्तार आपल्याला अभिमान वाटावा असा आहे. देशातील सर्वसाधारण नागरिकाला विनामूल्य माहिती आणि मनोरंजनाची एवढी व्यापक सेवा देणारी संस्था जगात अन्य कोठेही नाही. विद्यार्थ्यांनो, आपण
या घटकामध्ये भारतात नभोवाणी प्रसाराला कशी सुरुवात झाली, आकाशवाणी हे नाव त्याला कसं मिळालं, आकाशवाणीतर्फे विविध भारती आणि इतर अन्य सेवा कशा सुरू झाल्या हे थोडक्यात पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, संप्रेषण, परस्पर संवाद हा संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि ध्वनी हा या संप्रेषणाचा मूलभूत घटक आहे. प्रथम, बोलीभाषेपुरतं मर्यादित असलेलं जनसंप्रेषण, भाषा व लिपीचा विकास, मुद्रणकलेचा शोध आणि अलीकडं इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा विकास यामुळे विश्वव्यापी झाला आहे. यामध्ये नभोवाणीचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या भारतात आकाशवाणीचा व्याप जवळजवळ देशभर झाला आहे. 6व्या योजनेत स्थानिक नभोवाणी केंद्रांची कल्पना पुढे आली आणि त्यानुसार 200 केंद्र स्थापन करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, शेतीविषयक माहितीचं संप्रेषण, स्थानिक कलाकारांना वाव देणं ही स्थानिक नभोवाणी केंद्राची उद्दिष्ट होती. वृत्त विभाग, संगीत विभाग, ध्वनी संग्रहालय, श्रोतृ गटानुसार विविध कार्यक्रम विभाग, श्रोतृ प्रतिसाद जाणून घेणारं सर्वेक्षण अशी आकाशवाणीची आंतरिक रचना आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या भागामध्ये नभोवाणीवरील भाषण, चर्चा, मुलाखती हे जे विविध कार्यक्रम सादर केले जातात आणि या कार्यक्रमांसाठी जी संहिता लिहिली जाते त्याचं कसं स्वरूप आहे हे बघणार आहोत. धन्यवाद.